नमस्कार मित्रांनो, देशभरातील अनेक ठिकाणी टोळ्यांनी नोटा छापल्याच्या घटना घडल्या आहेत। या घटनेतील आरोपींना अटक देखील झाली आहे। मात्र आता अशीच एक घटना समोर आली आहे। या घटनेत एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका मायलेकाने छापल्या आहेत। त्यामुळे ही घटना पाहून पोलीसही चांगलेच चक्रावले आहेत। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। ही घटना उत्तर प्रदेशातील असून आई मंजू आणि मुलगा सूरज या दोघा मायलेखांनी मिळून त्यांच्या पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफीट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी केली असता ही घटना उघड झाली होती। दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी मायलेकाच्या घरावर छापा टाकण्यात आला। या छाप्यात अधिकाऱ्यांना 2 कोटीच्या नकली नोटा सापडल्या होत्या। यासोबतच आरोपीच्या दुसऱ्या ठिकाणावर नोटा छापण्यासाठी लागणारे डाय प्रिंटर्स मशीनही सापडले होते। या घटनेत पोलिसांनी मायलेकाची कसून चौकशी केली असता त्यांनी 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची माहिती समोर आली होती। तसेच मायलेक या नकली नोटा छापून त्या अंडरवर्ल्ड गँगच्या लोकांना विकायचे। अंडरवर्ल्ड गँग हे पैसे गुन्ह्यासाठी वापरायची अशी माहिती समोर आली आहे।